नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र कुलकर्णी. आरोग्य 360च्या माध्यमातून आज पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आरोग्य 360बद्दल जी कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या सगळ्या समस्या एका छताखाली आणणं हे आमचं प्रमुख उद्देश आहे. मग याच्यामध्ये एखाद्या पेशंटला कन्सल्टेशनची गरज असेल तर आम्ही त्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन, एखाद्या पेशंटला जर काही सर्जरीची आवश्यकता असेल तर त्याच्या संदर्भामध्ये त्याला ती मदत करणं, काही लोकांच्या घरी म्हातारी माणसं, आजारी पेशंट्स असतात, त्यांची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, आणि लोकांना विविध आजारांची माहिती देण्यासाठी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजचा आपला जो पॉडकास्टचा विषय आहे तो म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. विषय असा झाला की मी डॉक्टर आहे, माझं पण एक हॉस्पिटल आहे, आणि काल माझे काका माझ्याकडे आले आणि त्यांचे खूप गुडघे दुखत होते आणि ते मला म्हटले की मला महेंद्र फार कंटाळा आलाय या गुडघ्याचा, तर आपण ही गुडघ्या बदलून टाकू, रिप्लेसमेंट करून टाकू. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आजकाल भरपूर ह्या गोष्टी सुरू आहेत तर आपल्याला काही हरकत नाही. तर त्यांच्या मनामध्ये भरपूर शंका होत्या. मग मी त्यांना म्हटलं तुमच्या जर एवढ्या शंका आहेत तर काही शंकांची उत्तरं डॉक्टर असूनही मला माहिती नव्हती. मग मी म्हटलं मी एका तज्ज्ञ डॉक्टरकडनं ही सगळी माहिती घेतो आणि तुम्हाला ही सगळी माहिती पुरवतो. मग त्या संदर्भामध्ये विचार केल्यानंतर एकच नाव आमच्या पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर सत्येन जोशी. डॉक्टर सत्येन जोशी हे नाशिकमधले अतिशय सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. आज ते नाशिकमधल्या सह्याद्री हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी आतापर्यंत जवळपास 1500च्या वरती जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी केलेले आहेत, आणि आजकाल नवीन जे आहे रोबोटिक जॉईंट सर्जरी त्याच्यामध्ये सुद्धा ते निष्णात आहेत. तर डॉक्टर सत्येन जोशी, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर पहिला प्रश्न असा आहे जोशी साहेब, की सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न येतो सगळ्या लोकांचा की ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे, ही नक्की करायची कोणी? सर्जरी कोणी करायची त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ ही सर्जरी का बरं करायला लागते. याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या कानावर येणारा जो शब्द असतो तो म्हणजे आर्थरायटिस किंवा संधिवात. संधिवाताचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत, पण त्यातले जे प्रकार अतिशय कॉमनली आपल्या सगळ्या समाजामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा वयोमान परत्वे होणारी सांध्याची झीज, दुसरं रुमॅटॉइड आर्थरायटिस जो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसून येतो, आणि मग बाकीचे त्याचे बरेच प्रकार येतात. जेव्हा कुठलाही संधिवात किंवा सांध्याचं डॅमेज हे एका लिमिटच्या पलीकडे जातं की जिथे पेशंटला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, याचा अर्थ बिना ऑपरेशनच्या ट्रीटमेंटनी फरक पडत नाही, पेशंटच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि पेशंटची जी लाईफस्टाईल आहे ती हळूहळू हळूहळू घटायला लागते, किंबहुना त्याला त्याच्या दैनंदिन कामकाजाला सुद्धा अनेक गोष्टींचा अडथळा यायला लागतो, त्यावेळेला ह्या पेशंटला ऑपरेशनची गरज पडते. मग दुसरा प्रश्न असा लोकांच्या मनामध्ये येतो की आपण ही सर्जरी केल्यानंतर आधीचा त्रास आणि सर्जरी केल्यानंतरचा त्रास याच्यामध्ये पेशंटला किती रिलीफ असतो? याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की सर्जरीच्या आधी जो त्रास होतो तो कशामुळे होतो. एक अगदी साधं सोपं उदाहरण घ्या की आपण आपलं घर आहे, आपण त्याला आतून भिंतींना रंग दिलेला असतो, त्याच्या आधी पीओपीचं गुळगुळीत प्लास्टरिंग केलेलं असतं आणि त्याच्या आत विटा वगैरे असतात, असं ते एक स्ट्रक्चर असतं. जसं जसं घर जुनं होत जातं तसं तसं रंगाचे पोपडे निघायला लागतात, तो पीओपी सगळा निघून जातो आणि मग आतल्या ज्या विटा वगैरे सिमेंट हे सगळं उघडं पडतं. तसं मानवी शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा जशी जशी शरीराची वयोमान परत्वे झीज होत जाते तसं आपल्या हाडांवर देवानी कुर्च्या म्हणून एक आवरण किंवा एक कवच दिलेलं असतं, आम्ही त्याला कार्टिलेज म्हणतो. मग ते कार्टिलेज वेअर आउट होत जातं, ते पातळ पातळ होतं आणि त्याच्या सुद्धा खपल्या निघतात किंवा काही काही ठिकाणी ते फाटत जातं. जसं जसं हे फाटतं तसं तसं त्याच्या आतली जी हाडं असतात ती उघडी पडतात. ही उघडी पडलेली हाडं एकमेकांना टेकायला लागतात, ज्याला आम्ही बोन ऑन बोन कंडिशन म्हणतो. मग जेव्हा अशा पद्धतीने हाडं एकमेकांना डायरेक्ट चिकटतात तेव्हा कुठल्याही हालचाली करताना, अगदी साधं खुर्चीमधनं उठणं किंवा 2-4 पावलं चालणं किंवा 1-2-4 पायऱ्या चढ उतार करणं, हे करताना ही हाडं एकमेकांवर घासतात.
घासलं की दुखायला लागतं. त्यामुळे पेन किंवा सांध्यामध्ये दुखणं हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं. मग एकदा हे घर्षण वाढत 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 गेलं की त्या घर्षणाने सांध्यांना सूज यायला लागते. त्यामुळे सूज येणं हे दुसरं लक्षण. जेव्हा अशा पद्धतीने हे दुखणं जुनं होत जातं तसं तसं त्या सुजेमुळे आणि घर्षणामुळे सांध्याचा आकार बदलायला लागतो आणि त्याच्यामुळे सांध्यामध्ये वाकडेपणा यायला लागतो. त्यामुळे डिफॉर्मिटी किंवा वाकडेपणा हे तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण जेव्हा त्याला अलाइनमेंट, लॉस ऑफ अलाइनमेंट किंवा माल अलाइनमेंट आम्ही म्हणतो. म्हणजे एकदम सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्या दरवाजाच्या बिजागऱ्या या जेव्हा एकमेकांमध्ये परफेक्ट मॅच होतात तेव्हाच त्यांची हालचाल होईल. बरोबर. पण जेव्हा त्या बिजागऱ्यांचा आस किंवा ऍक्सिस बदलतो तेव्हा ती बिजागरी फारशी हालचाल करू शकत नाही. सेम आपल्या सांध्यांचं होतं. जेव्हा त्यांचा आकार बदलतो, जेव्हा त्यांची अलाइनमेंट बदलते तेव्हा ते सांधे हालचाल करू शकत नाही किंवा हालचाल करताना आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ऑपरेशनच्या आधीची ही जी कंडिशन असते त्याच्यामध्ये ह्या प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसतात. ऑपरेशन केल्यानंतर एक तर पहिली गोष्ट आपण ही जी अलाइनमेंट असते ती परफेक्ट करतो. ओके. थोडक्यात सांगायचं तर सांध्याचा जो आस आहे तो परफेक्ट होतो. दुसरी गोष्ट ज्याला आम्ही लिगामेंट बॅलन्सिंग म्हणतो. म्हणजे आतले आणि बाहेरचे आजूबाजूचे सगळे लिगामेंट हे एकमेकांना परफेक्ट बॅलन्स करतात आणि त्याच्यामुळे सांध्यामधला जो वाकडेपणा असतो तो पूर्णपणे जातो. आणि त्याच्याच बरोबरीने सांध्याची जी अडकलेली किंवा ज्याला आम्ही रेस्ट्रिक्टेड रेंज ऑफ मुवमेंट म्हणतो ती पूर्ववत होते. त्याच्यामुळे ऑपरेशनच्या आधीची जी लक्षणं असतात ती अशा पद्धतीने बहुतांशी करून बऱ्याचशा प्रमाणामध्ये ती कमी होऊन एक नियर नॉर्मल लाईफ किंवा टू द एक्सटेंड नॉर्मल लाईफ पेशंट जगू शकतो. आणि ऑपरेशनच्या आधी ज्या वेदना असतात त्याच्यामध्ये कितपत फरक असतो? नेहमी मी पेशंटना सांगतो की ऑपरेशनच्या आधी तुम्ही जर मांडी घालून बसत असाल तर नंतरही मांडी घालून बसा. ओके ओके. थोडक्यात पेशंट जेवढा लवकर सर्जरीसाठी येतो तेवढं त्याला नियर नॉर्मल टू द एक्सटेंट ऑफ यू कॅन से 80, 90, 100% पर्यंत पेशंटला रिलीफ मिळतो. पण दुर्दैवाने पेशंट जर का खूप उशिरा आपल्यापर्यंत पोहोचला की ज्याच्यामध्ये काही काही डॅमेजेस ही एवढी होऊन गेलेली असतात की जी सर्जरी करूनही पूर्ण आपण रिव्हर्स करू शकत नाही किंवा रिकव्हर करू शकत नाही. अशा केसेसमध्ये पेशंटना ऑलमोस्ट 80-90% पर्यंत रिलीफ मिळू शकतो. पण 100% रिलीफ मिळणं हे थोडं मुश्किल जातं. ओके. आता समजा एखाद्या पेशंटनी ठरवलं की मला ऑपरेशन करायचंय किंवा त्याला गुडघ्याचा त्रास असेल तर तो जनरली पहिल्यांदा जातो त्याच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे, जो त्याचा फॅमिली डॉक्टर असतो त्याच्याकडे तो पहिल्यांदा जातो. मग डॉक्टर त्याला काही औषधं लिहून देतात. त्याला नाही बरं वाटलं की त्याच्या काही तपासण्या करायच्या असतात. तर ऑपरेशनच्या दृष्टिकोनातनं नक्की कुठल्या तपासण्या करायला पाहिजे? माझ्या मते ह्या प्रश्नाच्या आधी एक थोडी माहिती मी माझ्याकडनं देऊ इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे सांधा दुखला की ऑपरेशन असं ते 2x2 = 4 इतकं सोपं समीकरण नाही. जेव्हा सगळ्या पद्धतीचे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटचे ऑप्शन्स, पर्याय संपुष्टात येतात, मग त्याच्यामध्ये औषधं असतील, मग त्याच्यामध्ये फिजिओथेरपी असेल, मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची इव्हन ज्याला आपण अलाइड मेडिसिन्स म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत किंवा बाकीची औषधं आहेत, नॅचरोपॅथी आहे किंवा पंचकर्म वगैरे, या सगळ्या गोष्टींनी सुद्धा जेव्हा पेशंटला फरक पडत नाही तेव्हा पेशंटनी सर्जरी करावी असा सल्ला मी पर्सनली देतो. ओके. त्यामुळे हा जो प्रश्न आपण विचारला की ऑपरेशनच्या आधी कुठल्या तपासण्या, तर माझ्या मते ऑपरेशनचा निर्णय घेण्याआधी त्या दुखण्याचं निदान करण्यासाठीच्या तपासण्या ह्या पहिल्यांदा येतात. ज्याच्यात सगळ्यात सोपी, अगदी म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा होणारी आणि सगळ्यात स्वस्त तपासणी म्हणजे एक्सरे. एक्सरे, बरोबर आहे. की त्या एक्सरे मध्ये आपल्याला ढोबळमानाने त्या सांध्याचं डॅमेज किती झालेलं आहे, खरोखर त्या सांध्याला सर्जरीची गरज आहे का नाही, का अजूनही आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, याचा एकतर आपल्याला थोडाफार ढोबळमानाने अंदाज येतो. ओके, आपण एक गृहीत धरू की समजा सांधा खूपच खराब झालेला आहे, ते एक्सरे मध्ये आपल्याला दिसतं आणि आता सरते शेवटी पेशंटला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. ह्या कंडिशन पर्यंत जेव्हा ती स्टेज येते तेव्हा त्याला, ज्याला आम्ही फिटनेस फॉर एनेस्थेशिया म्हणजे पेशंटला ऑपरेशनसाठी जी भूल द्यायला लागते त्याच्यासाठीची म्हणून ज्या काही तपासण्या असतात त्या करायला लागतात. ज्याच्यामध्ये मग रक्ताच्या तपासण्या आहेत, मग हृदयाच्या 2D एको वगैरे तपासण्या आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग नाही
हे खात्री करण्यासाठीची मग त्याच्यामध्ये लघवीची कल्चर म्हणून ज्याला आपण तपासणी म्हणतो, किंवा काही वेळेला डेंटल केरीज किंवा दातामध्ये कुठेही काही इन्फेक्शन नाहीये ना, किंवा पोटात कुठे काही इन्फेक्शन नाहीये ना, त्वचेला कुठे काही इन्फेक्शन नाहीये ना, ह्या स्वरूपाच्या तपासण्या पेशंटच्या केल्या जातात. म्हणजे एक तर पहिल्यांदा निदानासाठीच्या तपासण्या, दुसरं म्हणजे अॅनेस्थेशियासाठीच्या तपासण्या, आणि तिसरं म्हणजे ऑपरेशनसाठी प्लॅनिंग करण्याच्या तपासण्या. आणि काही महागड्या तपासण्या पण असतात का, MRI वगैरे असं तसं? क्वचित प्रसंगी, क्वचित. पण सर्वसाधारणपणे ज्या पेशंटना ऑपरेशन लागतं, ज्यांना रिप्लेसमेंट सर्जरी लागते, त्यांच्यामध्ये सहसा MRI चा फारसा रोल नसतो. ओके. आता डॉक्टर साहेब तुम्ही असं म्हटलं की गुडघा बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटनी बरा होत नाहीये असं बघून मग नंतर आपण ऑपरेशनचा विचार करतो. मग काही वेळा असं असतं बऱ्याचशा पेशंटच्या मनामध्ये की हे ऑपरेशन टाळता येईल का, तर ते कुठल्या स्टेजमध्ये आपण टाळू शकतो, आणि ते टाळायचं असेल तर मग आपल्याला काय एक्सरसाइज करायला पाहिजे, काही आहार विहारामध्ये बदल करता येईल आणि हे ऑपरेशन आपण टाळू शकतो? करेक्ट. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपल्याला पहिल्यापासून सांगतात. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की आजकाल समाजामध्ये हृदयासंदर्भात वगैरे या बाबतीमध्ये अवेअरनेस हा खूप वाढलेला आहे, की एकदा हृदयरोगाचं निदान झाल्यानंतर मग त्याच्यासाठी पळापळ करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करा. तसं ह्या बाबतीमध्ये मी थोडंसं सांगेन की कुठल्याही सांध्याची झीज असेल, मग गुडघा असेल, खांदा असेल, खुबा असेल, तुम्ही ती पूर्णपणे थांबवू शकत नाही. बरोबर. कारण झीज हे आपल्या वय होण्याचं एक ज्याला आपण इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ म्हणतो तसा तो आहे. ती झीज होणारच आहे, पण ती झीज ऑपरेशन पर्यंत जाऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी. आणि माझ्या मते ह्याची सुरुवात ही वयस्कर लोकांमध्ये होण्यापेक्षा ती तरुणांपासून जर का झाली, तर माझ्या मते बऱ्याच प्रमाणामध्ये सर्जरीचा जो टक्का आहे तो कमी होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जी असतात, की आपली भारतीय किंवा इंडियन लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो, की आपण लोक मांडी घालून खाली बसतो, किंवा उकिडो म्हणजे ज्याला आपण इंडियन टॉयलेट म्हणतो, स्क्वॉटिंग पोझिशन म्हणतो. एका ठराविक एज नंतर आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं की आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करताना आपल्या शरीराला पेन होतोय, ताण पडतोय. सो माझ्या मते तो सिग्नल आपण ओळखला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट इज नोन ॲज फर्स्ट इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. अगदी ज्यांना मांडी घालून बसायचं असेल ते खुर्चीवर मांडी घालून बसू शकतात, सोफ्यावर बसू शकतात, की जेणेकरून उतरताना पाय सोडले की तुम्ही उतरू शकता. पण खालून उठायच्या वेळेला गुडघ्यावरती भरपूर ताण पडतो. सो पहिला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. ओके. दुसरी गोष्ट वजन नियंत्रण करणं. आपल्या सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा दुर्दैवाने ह्या शतकातला एक फार मोठा विकार, जो अगदी बाललोकपणापासून ते अगदी म्हणजे वृद्धांपर्यंत हा मोठा प्रकार. बरोबर. आता मोदींनी पण त्याच्या संदर्भात सांगितलं 15 ऑगस्टला. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे स्थूलपणा हा नियंत्रित कसा करता येईल, मग त्याच्यासाठी आहार, की जेणेकरून ज्याला जंक फूड, पास्ता आणि पिझ्झा आणि बर्गर आणि ऑल सॉर्ट्स ऑफ हाय कॅलरी फूड जे आहे ते टाळणं. आणि नुसतं आहारावरती नाही तर विहारावरती. मग त्याच्याच मध्ये येतो इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइजेस, की ज्याच्यामध्ये योगासनं असेल, सूर्यनमस्कार असेल, वेट बेअरिंग एक्सरसाइजेस असतील. या गोष्टींमध्ये जर आपण काय म्हणू, आपण आपल्या शरीराला जर शिस्त लावली, तर मी असा पूर्ण दावा करत नाही की बाबा सर्जरी आपली पूर्णपणे टळेल, पण निदान ज्याला आम्ही आता यंग आर्थरायटिक्स ही एक नवीन कन्सेप्ट येऊ घातलेली आहे, की पूर्वी सर्जरीचं ऑन अँड ऍव्हरेज एज हे 60-65 प्लस होतं, 70 प्लस होतं. आता ते खूप लवकर येत चाललंय. बरोबर. त्याच्यामुळे निदान यंग आर्थरायटिक्स तरी आपण प्रिव्हेंट करू शकतो. बरं. आता समजा एखाद्या पेशंटनी निर्णय घेतला, हे सगळं तो डॉक्टरकडे गेला, त्याच्या तपासण्या झाल्या आणि लक्षात आलं की त्याचा गुडघा आता रिप्लेसच करायचा, आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची, तर ही सर्जरी आता कुठल्या कुठल्या पद्धतीने केली जाते? ज्याला कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणतात. ओके. म्हणजे पूर्वापार चालत आलेले टाइम टेस्टेड मेथड. ओके. आर ऑल कन्व्हेन्शनल मेथड्स. त्याच्यामध्ये त्याला जिग असिस्टेड सर्जरीज म्हणतात. जिग म्हणजे काही ठराविक प्रकारचे साचे असतात. आता जसं आपण आताच गणपतीची मूर्ती आपण बनवतो, तर त्याच्यासाठी साचा असतो. तसं आपल्या हाडाला एक परफेक्ट शेप देण्यासाठी काही रेडीमेड साचे असतात, की त्याच्यामधनं आपल्याला त्या सांध्याला आकार देऊन ती सर्जरी करता येते. सो दॅट इज फर्स्ट टाइम. ओके. त्याच्यानंतर जो आला त्याला म्हणतात कम्प्युटर नॅव्हिगेशन.
म्हणजे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर्स असतात की ज्याच्या पद्धतीने मी आपल्या बोलताना सुरुवातीला जे सांगितलं की आपल्याला अलाइनमेंट व्यवस्थित करायची असते, सांध्याचा ऍक्सिस व्यवस्थित करायचा असतो. मग तो करण्यासाठी आम्हाला काही डिग्रीज म्हणजे काही वेळेला 3 डिग्री किंवा 2 मिलीमीटर एवढ्या अचूकतेची त्याच्यामध्ये गरज असते. आणि मग ते आय बॉलिंग याचा अर्थ आपल्या नुसत्या डोळ्यांपेक्षा ते आपल्याला कम्प्युटर नॅव्हिगेशननी जरा जास्त काही इन्फॉर्मेशन मिळू शकते. ती दुसरी पद्धत झाली. आणि तिसरी पद्धत ज्याचा आता सगळीकडे बोलबाला होतोय, बऱ्याचदा पेशंट्सही आम्हाला विचारतात आणि यू कॅन से इट इज काइंड ऑफ अन इन थिंग, त्याला म्हणतात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. की त्याच्यामध्ये आपल्याला जे आम्ही सांध्याला जो आकार देतो, जो आम्ही एरवी बॅटरी ऑपरेटेड सॉजनी जो आकार देतो, तो आता रोबोटिक असिस्टेड ज्या सॉज असतो, याचा अर्थ करवत थोडक्यात, तर त्यांनी आपल्याला ती सर्जरी करता येते. सो कन्व्हेन्शनल मेथड, कम्प्युटर नॅव्हिगेशन असिस्टेड अँड रोबोटिक असिस्टेड, अशा या साधारण ढोबळमानाने 3 पद्धती तुम्ही म्हणू शकता. हा जो निर्णय आहे कुठल्या पद्धतीने करायचा ते पेशंटच्या बजेटनुसार ठरवलं जातं का त्याच्या गरजेनुसार ठरवलं जातं? खरं सांगायचं तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे एक तर पेशंटला गरज आहे का, कारण काही प्रकारचे खूप वेड्या वाकड्या पद्धतीचे सांधे असतात की ज्याच्यामध्ये पूर्वी पेशंटला कुठेतरी फ्रॅक्चर झालेले असतात, त्याच्यामुळे त्याचा हाड वेड्या वाकड्या पद्धतीने जोडलं गेलेलं असतं. काही वेळेला पेशंट येतो तेव्हा सांध्याचा एक भाग हा पूर्णपणे निकामी झालेला असतो. मग अशा केसेसमध्ये नुसत्या आय बॉलिंगने आपल्याला सगळे ते परफेक्ट अलाइनमेंट मिळणं हे मुश्किल असतं. त्यामुळे अशा वेळेला पेशंटच्या बजेटपेक्षा सुद्धा पेशंटची गरज ही प्राधान्याने रिझल्ट एक्झॅक्टली. पण काही वेळेला असंही होतं की कन्व्हेन्शनल मेथडची जो रिझल्ट आहे आणि रोबोटिक असिस्टेड सर्जरीचा मेथड जो रिझल्ट आहे तो दोन्हीमध्ये सेमच येणार आहे. असं असताना ऑब्व्हियसली पेशंटची डिमांड आणि पेशंटची आर्थिक परिस्थिती यावरती मग रोबोटिक असिस्टेड करायची का आपल्याला कन्व्हेन्शनल मेथडने करायचं ठरवायला लागतं. आणि पेन मॅनेजमेंट मध्ये कसा फरक पडतो कन्व्हेन्शनल केले समजा आणि रोबोटिक केलं, किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह जी त्याचा रिकव्हरीचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये पण फरक पडतो कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक मध्ये? थोडाफार प्रमाणामध्ये पडतो. अगदी पूर्ण नाही म्हणणार मी, पण रोबोटिक असिस्टेड सर्जरीमध्ये आपल्याला कट्स हे जे असतात हे प्रिसिजन जास्त असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये ज्याला आम्ही सॉफ्ट टिश्यू रिलीज म्हणतो ते आम्हाला फार कमी करायला लागतं. ओके, त्याच्यामुळे रोबोटिक असिस्टेड सर्जरीची जी रिकव्हरी असते, म्हणजे अगदी तुम्हाला स्टॅटिस्टिकली वर्ल्ड वाईड लिटरेचर समोर ठेवायचं असेल तर 2 महिन्याच्या ऍट द एंड ऑफ 2 months रिकव्हरीमध्ये रोबोटिक असिस्टेड गोज फास्टर ऍज कम्पेअर्ड विथ कन्व्हेन्शनल. बट ऍट द एंड ऑफ 1 year म्हणजे तुम्ही लॉंग टर्मचा जर का फॉलोअप घेतला तर दोन्हीच्या रिकव्हरीमध्ये फारसा फरक आपल्याला दिसत. आणि दुसरं एक थोडं लोकांच्या रोबोटिक सर्जरी आत्ताच निघालेल्या आहेत काही वर्षांपूर्वीच, तर लोकांच्या मनामध्ये एक शंका असते की रोबो सर्जरी करतो का डॉक्टर सर्जरी करतो? एक सोपं उदाहरण देतो की आपल्याला मुंबई पासून नाशिकला जायचंय. ओके, आणि आपण ड्रायव्हरला हायर करतो. ओके, मग आपण कधीतरी एकतर मारुती गाडीने प्रवास करतो किंवा आपण BMW प्रवास करतो. ओके, गाडी तिची आपल्याला मुंबई ते नाशिक नेत नाही, तो ड्रायव्हर नेत असतो. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणा की सर्जन हा ड्रायव्हर आहे आणि रोबो असेल नाही तर कन्व्हेन्शनल सर्जरी आहे हे व्हेइकल. आणि आर्थिक दृष्ट्या किती फरक पडतो? निश्चित फरक पडतो, कारण तो सध्या प्रत्येक पेशंट त्याच्या मनामध्ये कुठली सर्जरी म्हटलं की त्याचं आर्थिक बजेट आजकाल तरी मला असं आठवतं की आपले जे आई वडील होते ती पिढी एक वेगळी होती. करेक्ट. आणि आता त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याकडे जरा पैसे आहेत, इन्शुरन्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत, म्हणून पैसा आहे म्हणून रोबोटिक करायची आणि का गरज आहे म्हणून करायची आता तुम्ही सांगितलंच काय ते. आणि 2 मध्ये आर्थिक दृष्ट्या पण काय फरक आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक दृष्ट्या फरक एवढ्यासाठी पडतो की रोबोटिक साठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात ज्याला आम्ही डिस्पोजेबल्स म्हणतो, दे आर व्हेरी कॉस्टली. त्या खूप कॉस्टली आहेत आणि अजूनपर्यंत तरी दुर्दैवाने त्या भारतामध्ये सगळ्या पूर्ण बनत नाही. बरोबर. त्याच्यामुळे बाहेरून मागवायला लागतात. त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही साधारणपणे ऑन अँड ऍव्हरेज एक 50,000 ते 60,000 फरक पडू शकतो दोन्हीमध्ये. 50,000 रुपयाचा फरक निश्चित पडू शकतो. ठीक आहे. आणि ह्या ज्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज असतात त्याचा प्रमुख भाग असतो तो म्हणजे इम्प्लांट्स. करेक्ट. तर मग हे इम्प्लांट सुद्धा कसे वापरले जातात, त्याचं पण कसे प्रकार असतात आणि ते गरजेनुसार ठरवले जातात
का त्याच्यामध्ये cost नुसार दोन्ही कसं? आहेत. आता एक त्यात फक्त एक तांत्रिक गोष्ट सांगतो की NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइस कंट्रोल ऑथॉरिटी म्हणून जी केंद्रीय संस्था जी आहे, त्यांनी तसं पाहता या सगळ्या इम्प्लांट्सची जी कॉस्टिंग आहे त्याला कॅपिंग केलं. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल की स्टेन्स वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याला केंद्र सरकारने एक मर्यादा घातली. तसंच या जॉईंट्सच्या बाबतीत आहे. त्यामुळे काही वेळेला सर्जन्स कम्फर्ट म्हणजे ज्या गोष्टीच्या ज्या इम्प्लांटच्या बाबतीत सर्जन कम्फर्टेबल आहे, एक तर तो मुद्दा येतो. किंवा दुसरा मुद्दा, एखाद्या पेशंटच्या सांध्याची कंडिशन लक्षात घेता त्याला कुठल्या पद्धतीचा सांधा लागेल या पद्धतीचं आपल्याला तो जो चॉईस असतो तो करायला लागतो. थोडक्यात सांगायचं तर पेशंट आणि सर्जन यांच्या डिस्कशनने ओके सांधा कुठला वापरायचा हे आपल्याला ठरवतं. आपण साधारणपणे किती सर्जरी केल्या असतील? गेल्या 17 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणजे या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला सुद्धा मी तिथे आता विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. ओके. त्यामुळे तिथे सुद्धा अनेक फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज मी केल्या असतील. बाकीच्या हॉस्पिटल्सना ज्या तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये तर दररोज या ऑपरेशन्स चालूच असतात. असा अंदाज सांगणं मुश्किल आहे, पण जेवढे जेवढे पेशंट्स मला भेटत असतात तेवढे फक्त सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. त्यामुळे त्यांनी आपल्याला चांगला एक रिमार्क देणं हा माझ्या मते कुठल्याही संख्येपेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच नक्कीच. तुमचं नाव या विषयामध्ये नक्कीच नाशिकमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तुमच्या पेशंटचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. आज नी रिप्लेसमेंट या विषयासंदर्भामध्ये आपण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याचे एकदम छान आम्हाला उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.